नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के शिवाजी नगर में सीताराम राणे द्वारा आयोजित मालवनी महोत्सव में शिवसेना सांसद नरेश मस्के ने भेंट दी। महोत्सव में बने गणपति मंदिर में जाकर दर्शन किए तथा फिर विभिन्न स्टॉलों पर भेंट दी। लोगों से बातचीत की तथा देसी व्यंजनों का भी स्वाद चखा। तत्पश्चात सीताराम राणे ने उनका यथोचित सत्कार किया। मालवनी महोत्सव में लोगों की भीड़ उमड़ती जा रही है। स्थानीय कलाकारों के लिए नृत्य स्पर्धा का भी आयोजन किया गया। सभी कलाकारों ने अपने नृत्य के माध्यम से समाज में संदेश देने का कार्य किया। लोग मालवनी महोत्सव में मालवनी मसाले तथा मालवनी व्यंजन का आस्वाद लेते दिखे। साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। अतिशय वेळात वेळ काढून संपूर्ण ठाण्याचे नेतृत्व ते या ठिकाणी करत आहेत आणि विविध विभागांमध्ये विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहत असतात। मंडळ आणि आयोजक सीताराम राणे यांच्या वतीने गेले 25 वर्ष पूर्ण आणि 26वे वर्ष या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित केला जातो। आपला मालवण आणि कोकणातील लोककला असेल, लोकउद्योग असेल, सांस्कृतिक गोष्टी असतील या शहरापर्यंत आणून त्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला आपल्या मायभूमीची आठवण करून देणारा हा मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करत असतात। खूप चांगला हा उपक्रम या ठिकाणी ते राबवत असतात। गेली 26 वर्ष सातत्याने राबवत आहेत। आपल्या सामाजिक जीवनामध्ये गृहनिर्माण संस्था असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं प्रचंड असं काम आहे आणि या आपल्या कोकणाच्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे। सुद्धा कोकणातला आहे आणि कोकणातील उद्योगधंद्याला चालना देण्याकरता हा जो काही मालवणी महोत्सव सुरू करत आहे त्याबद्दल मी त्यांचं सातत्याने करत आहेत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। तर नागरिकांना इतर प्रकार होतात तिथे फक्त झुला आणि स्टॉल मी आत्ता बोललो की बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो, त्याच्यामध्ये 50 झोपळे असतात, 50 खेळाचे प्रकार 10 स्टॉल असतात। पण या ठिकाणी मला ठीक आहे मुलांकरता त्यांनी थोडेफार 2-4 झोपाळे लावलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी कोकणाच्या कलेला, कोकणाच्या व्यापाराला, कोकणी पदार्थांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिलेलं आहे। हे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे। सर, विविध खवय्ये इकडे भेट देत असतात, तुम्ही काय संदेश द्याल, म्हणजे काय आव्हान कराल लोकांना? आणि आपलं मालवणी जे काही फूड असेल, आपलं ग्रामीण फूड असेल, या ठिकाणी मी पाहिलं की फक्त विदर्भातलं सुद्धा फूड आहे। या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनोमोटो खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे, जे आपलं घरगुती फूड आहे त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी। हा मालवणी महोत्सव गेले 25 वर्ष आणि हे 26वे वर्ष सातत्याने या विभागामध्ये आपल्या
गावचा जी आपली कला असेल, आपले खाद्यपदार्थ असतील, आपले मसाले असतील, हे या शहरापर्यंत आणून हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम युक्त असा मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करत असतात. मी पाहिले बऱ्याच ठिकाणी जात असतो, 100 पाळणे असतात आणि 10 फक्त स्टॉल असतात. परंतु या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने हा मालवणी महोत्सव पाहायला मिळतो. विविध प्रकारचे स्टॉल्स, मालवणी असतील, मालवणी मसाले असतील, मालवणी खाजा असेल, अशा विविध प्रकारचे स्टॉल्स त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत. त्या जी माणसं आहेत त्यांना एक नवीन उद्योग देण्याचा सुद्धा प्रयत्न ते सातत्याने करत असतात.